दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। पुणे पालिका आरोग्य विभागाने ही रुग्णालयाला नोटीस बजावली आहे। दीनानाथ मंगेश रुग्णालयाकडून खुलासा मागवला आहे। पुण्यातील इतर हॉस्पिटलमध्ये पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी करायला सुरुवात केलेली आहे। आपण ही थेट दृश्य आपण पाहतोय। काल एका महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झालेला होता। दीनानाथ मंगेशकर मधल्या डॉक्टरांनी तिला दाखल करून घ्यायला नकार दिलेला होता। 20 लाख रुपयांची मागणी केलेली होती आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कारणे दाखवा नोटीस रुग्णालयाला बजावण्यात आलेली आहे। पुणे पालिका आरोग्य विभागाने ही नोटीस बजावलेली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून खुलासा मागवण्यात आलेला आहे। पुण्यातली इतर जी हॉस्पिटल्स आहेत ही पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी केली जाते। पुणे महानगरपालिकेचे आरोग्य पथक शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये तपासणी करत आहे। आता आपण ही दृश्य पाहतोय। आमची मागणी एवढीच आहे की प्रशासनाला आम्हाला जाब विचारणं गरजेचं आहे की या ह्याच्यात पैसा मोठा का जीव मोठा, जीव स्वस्त झालेला आहे पैशामुळे। हे या प्रशासनाला आम्हाला हॉस्पिटल प्रशासनाला दाखवून देणं गरजेचं आहे। याच्यावर आमच्या पैशावर यांना जागा मिळालेली आहे। सरकार आमच्या पैशावर चालू आहे, सामान्य जनतेच्या पैशावर चालू आहे। त्यामुळे ही जागा त्यांनी ह्याच्यासाठीच वापरण्यात यांना आम्हाला पोलीस प्रशासनाने ही अडवणूक केलेली आहे। प्रशासनास जाब विचारणं गरजेचं आहे। ज्या वेळेस पोलिसांच्या घरातले एखादा जर आजारी पडला इथे आणि यांना अशी वागणूक मिळाली तर आम्हीच त्या पोलीस प्रशासनासाठी कायम लढा देत राहू। बरोबर, इथं अनेक महिला ज्या आहेत त्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना आतमध्ये जाऊन डीन जे आहे त्यांना जाब विचारायचं आहे। जर शून्य गटाचे काय मागणी आहे तुमची? कशासाठी आम्हाला इथे हरवलंय? या समितीतून काय बंद होणार आहे? असे अनेक बळी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने आतापर्यंत घेतलेले आहेत। समिती नेमकी जरी असली तरी एका निष्ठा गेलेला आहे आणि अतिशय वाईट पद्धतीने केलं जातं आणि अजिबात चांगलं नाहीये। भेटून द्यावं, त्यांना भीती वाटली म्हणून त्यांनी आम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती करतो आम्हाला माणूस मरतो तिथं आणि माई चला तिकडे या, तिकडे रस्त्याला अडचण नको। नितीन तर आपण पाहतोय या रुग्णालयाकडून खुलासा मागवण्यात आलेला आहे। त्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। पुणे पालिकेने आता आरोग्य विभागाकडून रुग्णालयाला नोटीस बजावलेली आहे। दीनानाथ परंतु आम्हाला अडवण्यात का आलं? केवळ धर्मदायचं ही मदत केली आहे। एवढं जवळ जाऊन दिलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरबरे यांच्याकडून। निलेश, आपण पाहतोय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये काल उपचाराअभावी एका महिलेचा मृत्यू झालेला होता। तर निलेश खरबरे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा भिसे यांचा मृत्यू झालेला होता। रुग्णालयामध्ये दाखल करून घ्यायला डॉक्टरांनी नकार दिला। 20 लाख रुपयांची मागणी केलेली होती आणि त्यामुळे 20 लाख रुपये त्यावेळेला तात्काळ भरणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झालेला होता। या प्रकरणी आता रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। पुणे पालिका आरोग्य विभागाकडून रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आलेली आहे। आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला या संदर्भात खुलासा करावा लागणार आहे। तसंच पुण्यातील इतर जी हॉस्पिटल्स आहेत, जी रुग्णालय आहेत, त्यांना सुद्धा पुणे महानगरपालिकेनं आता तपासणी करायला सुरुवात केलेली आहे। जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरबरे यांच्याकडे। निलेश, काय अपडेट्स आहेत एकूण?
आज सकाळपासून दीनानाथ हॉस्पिटल जे आहे या परिसरामध्ये अनेक संघटनांचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर तनिषा भिसे आहे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अनेक ठिकाणातून संतापाची लाट उसळली जाते. फक्त पैसे न भरण्यामुळे, उपचार न केल्यामुळे तिचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आलेला आहे. आणि दीनानाथ हॉस्पिटलच्या बाहेर आता या ठिकाणी ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत आहे. खरं तर त्यांना जाब विचारण्यासाठी त्यांना आतमध्ये जायचं होतं. दीनानाथ प्रशासनाचे जे डीन आहेत त्यांना जाब विचारण्यासाठी ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना या ठिकाणी पोलिसांनी अडवलेलं आहे. आणि या ठिकाणी आता तीव्र आंदोलन जे आहे त्या आंदोलनाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर आता या प्रकरणी आता आरोग्यमंत्री जे आहेत प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी या घटनेबाबत 4 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे. आणि ही समिती आहे ती आज दीनानाथ हॉस्पिटलमध्ये येऊन चौकशी करणार आहे आणि याचा अहवाल जो आहे तो आज राज्य शासनाला देणार आहे. त्यामुळं या प्रकरणामध्ये आज कदाचित गुन्हा दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते. तर एवढंच नाही तर कालच्या या घटनेनंतर पुणे परिसरातले जेवढे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलांची जी तपासणी आहे ती पुणे आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. या तपासणीमध्ये एक स्त्री तज्ज्ञ आहेत की त्या स्त्री तज्ज्ञ डॉक्टर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन अशा प्रकारच्या घटना होतात. काय परिस्थिती आहे? सध्या गोंधळाचं वातावरण आहे, राडा घातला जातोय. काय सध्याची तिकडची परिस्थिती आहे ती आम्हाला दाखवा. नक्कीच या ठिकाणी आता ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी मोठे आक्रमक झालेले आहेत. हॉस्पिटलच्या गेट बाहेरच या ठिकाणी ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक महिला ज्या आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की प्रशासन जे आहे त्यांच्याशी आम्हाला बोलायचं आहे, मात्र त्यांना आतमध्ये जाऊन दिलं जात नाही असा आरोप त्यांनी केलेला जातोय. त्यांना या गेट बशीत अडवलेला आहे. आपण त्यांना बोलायचा प्रयत्न अरे ढकलू ना. ताई, तुम्ही आतमध्ये जायचा प्रयत्न केलाय का? तुम्हाला अडवलंय काही? आतमध्ये चाललोय आता आतमध्ये चाललंय. सुट्ट्या पैशांची थैली आणलेली आहे आणि ती थैली यांनी आम्ही लोकांकडनं मागून पैसे आणलेले आहेत. जर दीनानाथ मंगेशकरला जर हे पैसे कमी पडत असतील तर आम्ही लोकांकडनं म्हणजे भीक या रूपामध्ये या प्रशासनाला देणार आहोत. ही भीक. पण इथं 2 गट आपल्याला पाहायला मिळतात, ठाकरे गटाच्या आणि आमच्या जीन्स मध्येच आहे की लोकांवर अन्याय झाला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमची आहे, त्यामुळे आमच्या त्या रक्तात आहे. त्यामुळे आम्ही शांत बसू शकत नाही. जरी आम्ही सत्तेमध्ये असलो तरी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे कायम वैद्यकीय क्षेत्रात अतिशय संवेदनशील आहेत. त्यामुळे सत्तेत जरी असलो पण आता या ठिकाणी तुम्हाला अडवलं जातं, आतमध्ये सोडलं जात नाही. आम्ही थोडा वेळ वाट बघणार आणि जर ते आले नाही तर आम्ही सुद्धा आतमध्ये घुसणार आहोत. तुम्ही काय डीनला पैसे देणार? आणलेले आहेत आम्ही. ते आता हे जप्त करतील इथं पोलीस, त्यामुळे आम्ही ते आणलेत. आमचे सुरक्षित आहेत. आम्ही सुट्टे पैसे डीनकडे जाऊन त्या ठिकाणी देणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय की शिंदे गटाचे महिला अधिकारी आहेत, त्यांनी या ठिकाणी दीनानाथ हॉस्पिटलचे जे डीन आहेत त्यांना या ठिकाणी सुट्टे पैसे देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि हेडफोन केला त्याचा. ज्या अभावी महिलेचा मृत्यू झालेला आहे त्यासाठी दीनानाथ हॉस्पिटलला या ठिकाणी पैसे देण्यासाठी त्यांनी सुट्टे पैसे आणलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, त्यामुळे आतमध्ये जाऊन देत नाही. त्यामुळे या ठिकाणी काहीसा तणाव परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शिंदे गटाच्या महिला आणि ठाकरे गटाच्या महिला हे एकत्र या मुद्द्यावर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला आतमध्ये जाऊन प्रशासनासोबत बोलण्याचा वेळ द्या. मात्र या ठिकाणी पोलीस जे आहेत ते आतमध्ये सोडत नाही आहे. एकूणच जर पाहिलं तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर आता या ठिकाणी आंदोलनाचं स्वरूप झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ताई, आतमध्ये जाऊन आम्ही अर्धा पाऊण तास झालं वेटिंगवर आहे, ते आम्हाला आत सोडत नाहीयेत आणि अजूनही हॉस्पिटलची मस्ती उतरलेली नाहीये. आम्ही निवेदन देण्यासाठी आत गेलो होतो, त्यांनी बाहेर थांबवलं. अर्धा पाऊण तास झालेले आहे आणि एवढी जर त्यांना मस्ती असेल तर आम्ही शिवसेनेमध्ये त्यांना उत्तर देऊ शकतो. तुम्ही किती जण कार्यकर्ते आले? आम्ही 25-30 महिला आलेलो आहोत. पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी इथं संपूर्ण आलेली आहे आणि एक महिला म्हणून जो या हॉस्पिटलने जे महिलेवरती अन्याय केलेला आहे त्या हॉस्पिटलला आम्ही चोख उत्तर देणार आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रशासनाला आता इथून पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन सुद्धा देणार आहोत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो की अनेक महिला ज्या आलेल्या आहेत त्या ठिकाणी आतमध्ये जायचा प्रयत्न करतात, मात्र निवेदन सुद्धा देण्यासाठी त्यांना आतमध्ये दिलं जात नाही. त्यामुळे इथं महिला कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आक्रमक जे स्वरूप आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. अगदी निलेश, आपण पाहतोय की तिकडे दोन्ही शिवसेनेचे शिवसैनिक आणि कार्यकर्ते आलेले आहेत. सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते आहेत का आणि सध्या त्यांची पण काय एकूण मागणी आहे?
नक्कीच खरं तर या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे महिला पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर आता आपण शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिलांशी बोललो, शिंदे गटाच्या ज्या महिला आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. त्या पण या ठिकाणी येऊन घोषणाबाजी देताना आपल्याला पाहायला मिळतात. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते महिला कार्यकर्ते गेटवर थांबलेले आहेत, तर उद्धव ठाकरे गटाच्या ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी थांबून निषेध करताना आपल्याला मिळतात. काय तुमची मागणी या ठिकाणी? आता मुळामध्ये हे हॉस्पिटल मला धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या अंडरमध्ये येत आहे. धर्मदाय आयुक्ताच्या कोणते नियम हे पाळतात, ज्या पद्धतीने शासनाला आता देखील 1 रुपया नाममात्र भाड्यावरती एक पुलाचं बांधकाम करायला दिलेलं यांना, की यांना जी लागेल ती शासन सगळी सुविधा पुरवत आहे, पण एका आमदाराच्या पेयाला देखील ही परिस्थिती मिळत असेल तर सर्वसामान्यांचं इथं काय होईल हे महत्वाचं आहे. काय मागणी आता तुमची? हे हॉस्पिटल उभारताना स्वर्गीय लताताई मंगेशकर यांचं एकच स्वप्न आणि एकच ध्येय होतं की गोरगरिबांना मोफत उपचार मिळाले पाहिजे, गोरगरिबांचे जीव वाचले पाहिजे. मात्र हे होताना आता दिसतंय का? केवळ अमित गोरखे हे आमदार होते, त्यांचा स्वीय सहाय्यक भिसे होते आणि म्हणून ही बातमी एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर आली. इथं दोन प्रकारचं आंदोलन पाहायला मिळतंय, इथं शिंदेचं पण पाहायला मिळतंय, ठाकरेंचं पण पाहायला मिळतंय. खरं तर आंदोलनासाठी प्रत्येक नागरिकाने आज रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे. शिंदे गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा विषय इथे येतच नाही. प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, कारण मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अनेक नागरिकांचे जीव गेलेले आहेत, अनेक लोक यातनं होरपळलेली आहेत, कर्जबाजारी झालेली आहेत, त्यांची बिलं भरून. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकानं या लढ्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. याच्यात शिंदे गट तुम्हाला आतमध्ये जाऊन दिलं जात नाहीये. येतच नाही. आम्हाला कसे आत जाऊन देतील? कारण आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहोत. म्हणून केवळ प्रशासन सत्तेचा गैरवापर करून तिथे पोलिसांना उभं केलं आणि आम्हाला धक्काबुक्की करून हॉस्पिटलच्या बाहेर काढलं. हे योग्य आहे का? आम्ही पण नागरिकांच्यासाठी केलं आहोत. चूक ही 100% ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाची आहे. कारण 2 तास ती महिला तिथे कणत विवळत पडलेली होती. ते वारंवार सांगत होते की आम्हाला त्रास होतोय, काहीतरी उपचार करा. पण कुठलाही उपचार न करता त्यांना साधं इथून हलवताना त्यांनी या हॉस्पिटलची अँब्युलन्स सुद्धा तुमची मागणी काय दिली नाही. त्यांनी आमची मागणी हीच आहे की हे प्रशासन, या प्रशासनावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. याच्यात जे आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि हे हॉस्पिटलच बंद पडलं पाहिजे. कशासाठी हे हॉस्पिटल सुरू आहे? लोकांचे जीव घेण्यासाठी, पैसे उकळण्यासाठी, लोकांची पिळवणूक करण्यासाठी? कशासाठी हॉस्पिटल चालू आहे? हा प्रश्न या निमित्तानं आज उपस्थित झालेला आहे. मुख्यमंत्र्यांना तुम्ही विचारणार आहे का, की आरोग्य मंत्र्यांना विचारणार आहे का? अहो, काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फोन केले, काल आरोग्य खात्यात सुद्धा फोन आले, तरी सुद्धा हे ढिम्म प्रशासन, हे निर्डावलेलं प्रशासन हे हॉस्पिटलचं टसकी मत सुद्धा हल्लं नाही. त्यांनी अक्षरशः कोण मुख्यमंत्री, कोण पीए, काय घेणं देणं अशा पद्धतीने इथं वक्तव्य केलेली आहेत. यांचं ऍडमिन अतिशय मुजोर आहे. पहिल्या त्या ऍडमिनला खाली आणलं पाहिजे, रस्त्यावर आणून उभं केलं पाहिजे. की नागरिकांचे प्रश्न खूप मोठे आहेत, नागरिकांचे प्रश्न खूप मोठे आहेत आणि तेवढा पैसा डॉक्टरांना उपचार तेव्हाच केले जातात जेव्हापर्यंत त्यांनी डिपॉझिट भरत नाही. म्हणून आमचं प्रशासनाला म्हणणं आहे की त्यांचा पहिला त्यांना गुन्हा दाखल करा त्यांच्यावरती. या ठिकाणी आपण पाहतोय की दोन्ही पक्षाचे जे महिला कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत, म्हणजे ठाकरे असतील किंवा शिंदे गटाचे, शिवसेनेचे असतील, हे दोन्ही एकत्र येऊन या ठिकाणी एकाच मुद्द्यावर आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतं झालेलं आहे. निलेश, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कारणे दाखवा नोटीस सुद्धा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आता बजावलेली आहे रुग्णालयाला. त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत आणि रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्याकडून काही म्हणणं समोर आलेलं आहे का? त्यांचं स्पष्टीकरण समोर आलंय का? खरं तर पालिकेचे जे आरोग्य अधिकारी आहेत दीना बोराडे, त्यांनी कालच जे दीनानाथ हॉस्पिटल आहे त्यांना कारणे नोटीस बजावण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी उल्लेख केलेला आहे की ज्या महिलेचा मृत्यू झालेला आहे तो घटनाक्रम काय होता आणि तिला खरंच या पद्धतीने पैशाची मागणी करण्यात आली होती का, असे सगळे जे मुद्दे आहेत त्या पत्रामध्ये नमूद केलेले आहेत आणि त्याचा खुलासा जो आहे तो तातडीने करण्यात यावा असं त्याच्यात स्पष्टपणे आदेश देण्यात आलेले आहे. कदाचित तो जो अहवाल आहे किंवा आरोग्य विभाग
विभाग जे आहे ते आज या ठिकाणी तपासणी सुद्धा करणार आहे. त्यामुळे आज या संपूर्ण प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट येण्याची शक्यता आहे आणि कदाचित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधले जे डॉक्टर असतील किंवा त्यांची सिस्टीम आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची पण आज शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. दुपारनंतर ती जी सदस्य जी आहे टीम ती या ठिकाणी दाखल होणार आहे आणि संपूर्ण दीनानाथ हॉस्पिटलमध्ये जी पाहणी आहे ती करणार आहे. मात्र आता या ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दीनानाथ हॉस्पिटलच्या बाहेर घोषणाबाजी देताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण ही दृश्य पाहतोय पुण्यामध्ये दीनानाथ रुग्णालयाबाहेर दोन्ही शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे आणि त्या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू.